शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 2 एप्रिल 2011 ज्यावेळेस भारतासाठी दुसरा वर्ल्ड कप आला होता आणि त्यानंतर शेवटची मॅच म्हटलं की नक्कीच आपल्याला आठवण होते 29 जून 2024 ज्यावेळेस भारतासाठी दुसरा T20 वर्ल्ड कप आला होता आणि त्याच प्रकारे ही शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये सरपंच उपसरपंच चषक 2025 पहिला बॉल पहिलाच बॉल टॉपेज लागलाय बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिले एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट होत आहेत रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळाला फलंदाज अनिल म्हात्रेच्या बॅट मधून स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन होतोय अनिल म्हात्रे विथ रोहित म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर फ्रंट लाईन षटक इंद्रपाल पाटील षटकातील पुढचा बॉल अडबा बाटने प्रहार काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी महेश भोईर चेंडू उचलतायत सिंगल कंप्लीट इंद्रपाल पाटीलने देखील भरपूर इम्प्रेस केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि खास करून बालकृष्ण बीके काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे या स्पर्धेमध्ये षटकातील पुढचा बॉल इंद्रपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या दिशेने आपण अनिल म्हात्रेला पाहतोय एक चांगला फलंदाज टीम कोपरच्या बाजूने यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न पायावर चेंडू आदळला होता पायचीची जोरदार अपील झाली होती मात्र नक्कीच बुमा पायचीची अपील होते ना त्यावेळेस पंचांच्या दृष्टिकोनातून तपासले जाते चेंडू कुठे पडलाय चेंडू मिडल स्टिकला आहे का चेंडूची बॅट कट आहे का चेंडूची हाईट किती आहे या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र पंच संमती दाखवत असतात परंतु यावेळेस बॉल लेग स्टिक मिक्स करत होता संमती दाखवली नाहीये या बॉलेस देखील सिंगल कंप्लीट एक पेक्षा आधी एक काही एक नाही या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय धावा धावफलकावर आपण पाहतोय 6 धावा चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक त्याचबरोबर विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे वासुदेव जोशी यांच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल सन्माननीय अशोकजी केने यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि त्या दरम्यान या ठिकाणी आपण शुभ आगमन पाहू शकता ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते अर्थातच विद्यमान सरपंच जनताताई भास्कर म्हात्रे सोबतच विद्यमान उपसरपंच सपनाताई महेंद्र पाटील सोबतच शिवसेना शाखा प्रमुख महिला पिसे रेश्माताई गणेश पाटील आणि त्यांच्या समवेत विजयदादा पाटील यांच्या सौभाग्यवती देखील आपण पाहू शकता रिंकलताई विजय पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन माजी सरपंच पिसेगाव एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी विकेट कोणाची गेली आहे हे आपल्याला पाहावं लागेल यस एक मोठी विकेट फलंदाज अनिल म्हात्रे बॅक टू द डगआउट नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये येतोय इन ॲट 3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आपण राजेशला पाहतोय पहिली विकेट अनिल म्हात्रे त्या ठिकाणी बाद झाला 8 धावांचे योगदान त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर बालकृष्ण बीके या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये काही कमालीची गोलंदाजी राहिली आहे बालकृष्ण बीके या गोलंदाजाच्या माध्यमातून विकेट्स मिळाल्या नाहीयेत परंतु नक्कीच अगदी कमी धावांचे षटका फेकले गेल्यात काल देखील पहिल्या मॅच मध्ये 2 धावा खर्च केल्या दुसऱ्या मॅच मध्ये 3 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या मॅच मध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर संघ क्वालिफाय झाला होता परंतु आज आपण पाहूया कशा प्रकारचं षटक शेवटच्या मॅच मध्ये फेकलं जाईल अडबा बॅटने प्रहार झालाय चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रवीण पाटील त्या ठिकाणी चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये बॉल सीमा पार 4 धावा
अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय, चौकार आलाय. तर वासुदेव जोशी व्यासपीठावर आहे, ज्यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सोबतच हे पारितोषिक जे आहे ते रेश्माताई गणेश पाटील यांच्या माध्यमातून देखील लावलं जात आहे. शिवसेना शाखा प्रमुख महिला पिसे चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक, बॉल निर्धाव गेलाय. 14 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. साठी एक खुशखबरी आहे. आपण जर या स्पर्धेवर अर्थातच या चषकावर नाव कोरताय तर विद्यमान सरपंच हेमंत खरत साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. बालकृष्ण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस सोबत असं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रोहित मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. प्रयत्न तुम्हाला अधिक करावे लागतील या मॅच मध्ये. या स्पर्धेवर या चषकावर नाव कोरायचं आहे तर मात्र प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करावी लागेल. कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. बॉलिंग ट्रॅकवर बालकृष्ण बीकेला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस लोवरचा वापर, वेग परिवर्तन, अगदी फिंगर रोल केल्या होत्या बॉलवर. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमा रेषा पार. साधावा षटकार. राजेश आपला टीमला सांगतोय सब्र रख, मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा चल बेटा अब तेरी बारी है. या वेळेस देखील बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. या दोन षटकारासोबत राजेशने आपल्या टीमला सांगितलंय मैं हूं ना. धावफलक पुढे सरकलाय. आदेश पाटील धावा किती झाल्यात? 27 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. नक्कीच या षटकामध्ये आला तब्बल 17 धावा टीम श्री वेताल कोपर साठी. टीम मीटिंग नको आहे. बघा यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. शेलूमता वल संघ आपण वेल कमी घ्या. त्याचबरोबर पाणी घेऊन गेलेला खेळाडू संदीप आपण देखील वेल कमी घ्या. यस पाणी हा तर एक बहाना आहे. पाणी के साथ कुछ कहाणी. शेवटच्या ओव्हर मध्ये कशा प्रकारचा खेळ राहील हे नक्कीच त्या ठिकाणी कानमंत्र देण्याचा प्रयत्न संदीप पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. वेल कमी घ्या. शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन. यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. दमट वातावरण, संध्याकाळचे सत्र, या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. चला आपण वेल वाचवा. 27 धावा धावफलकावर झाल्यात. मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. अगदी या षटकाच्या माध्यमातून 17 धावा आल्या. संघर्ष करावा लागलाय या षटकामध्ये. नक्कीच संघर्ष करत असताना घाबरून जाऊ नका. कारण संघर्ष करण्याची संधी देव त्याच लोकांना देत असतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. नक्कीच कारण संघर्षाच्या अंधारातही तुमची हिम्मत कायम ठेवा. कारण सूर्य आणि चंद्रालाही कालाचे ग्रहण लागत असते. वळूया मॅचच्या दिशेने. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण
पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल प्रवीण. शेवटचा अंतिम षटक आहे. समोरच्या दिशेने रोहित मात्रेला आपण पाहतोय. सलामीवीर श्री वेताल कोपर टीमच्या बाजूने. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. 2500 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. वासुदेव जोशी यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचा, तर रेशमाताई गणेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा. मॅच ऑन. पहिला बॉल शेवटच्या ओव्हर मधील टॅप केलाय, हलक्या हाताने टॅप केलाय. त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. नक्कीच मंगेश भोईर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. ही एक चांगली रणनीती आपण त्या ठिकाणी पाहतोय, कारण सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे आणि फलंदाजी राजेश ऑन हॅट्रिक वर आहे. नक्कीच 2 षटकार त्याच्या बाड मधून आल्यात, मात्र तिसरा येईल का? 2500 रुपयाचा मानकरी ठरेल का राजेश? शेवटचा षटकार ठोकावा लागेल या बॉलवर. यस, मात्र 2 तर ठोकले होऊ दे, परंतु त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, रनआउटची विकेट. फलंदाज, चला चला आपण लवकरात लवकर या. रनआउटची विकेट आणि नंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मॅन इन व्हाईट कॅप विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणाऱ्या फलंदाजांमध्ये शेखर देखील एक मोठं नाव, परंतु शेखरला थांबवलं गेलंय. काल 22 धावांची आवश्यकता, 4 बॉल 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. समोर होता दापोडे संघ. नरेंद्र या गोलंदाजाचा चांगला समाचार शेखरने घेतला होता. नक्कीच एक चांगला फलंदाज आहे, मात्र त्याच्या आधी आपण विनायकला पाहतोय. विनायक पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. विनायक देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. सातत्याने मोठे फटके ही त्याची ओळख राहिली आहे. प्रवीण पाटील षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉलला पुढे ठेवलं होतं. ऑफ ड्राईव्हचा फटका. बालकृष्ण बीके चेंडू पर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 3 नॉट 30 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी आतापर्यंत श्री वेताल कोपर टीमच्या बाजूने आपण पाहतोय. सन्माननीय विद्यमान सरपंच हेमंत घरत साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर आपण ही मॅच जिंकताय, अर्थातच या चषकावर नाव कोरलं गेलं तर मात्र 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. या बलेस देखील ड्राईव्ह केलंय चेंडूला. समोरच्या दिशेने इंद्रपाल त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. मात्र शेवटचा अंतिम षटक. वारंवार चेंडूला पुढे ठेवलं जात आहे. कोणत्या प्रकारे विकेट, मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. चांगली गोलंदाजी प्रवीण पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र या ठिकाणावर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉल मध्ये किती धावा वसूल करेल? समोरच्या दिशेने राजेशला आपण पाहतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण मागच्या ओव्हर मध्ये पाहिला होता. षटकातील पुढचा बॉल. या बलेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचताय चेंडू पर्यंत. एक धाव कंप्लीट झाली आहे. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल. काय दडलंय या बॉलवर? किती धावांचे लक्ष असेल शेलूमता वर्ल्ड टीम समोर? या प्रश्नाचं उत्तर या बॉल नंतर तुम्हाला मिळेल. षटकातील शेवटचा बॉल. प्रवीण पाटील वलतायत. या बलेचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर बाहेर वलतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावे सोबतच आता मात्र धावफलक 34. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. प्रवीण पाटील पुन्हा एकदा. या बलेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिडविकेटला संजय त्या ठिकाणी आहेत. मिसफील्ड झाली आहे, मात्र बॅकअप चांगला रुपेश मडवीच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. यस, 2 धावा कंप्लीट. रनआउटची विकेट
आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 36. 36 धावा झाल्या आहेत. 37 धावांचे लक्ष या ठिकाणी उभा केलाय. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक नक्कीच मित्र ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जात आहे. विद्यमान सरपंच मॅडम जनताताई भास्कर म्हात्रे, सोबतच विद्यमान उपसरपंच मॅडम सपना महेंद्र पाटील या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. ओम साई 40+ पिसे अर्थातच पिसेकरांचं हे आयोजन स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण या ठिकाणी आपण या स्पर्धेचं आयोजन सलग 3 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. अगदी शेवटच्या 3 ओव्हर या संपूर्ण टुर्नामेंट मधील बाकी आहेत. ज्या 3 ओव्हर मध्ये 37 धावांचे लक्ष आहे. तर नक्कीच आता मात्र सेकंड इनिंग अर्थातच दुसऱ्या इनिंगला ज्या ठिकाणी सुरुवात होईल पारितोषिकामध्ये बदल. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी जे 1500 रुपयाचं कॅश प्राइज होतं ना ते 1500 वरून 3000 करण्यात आलंय सन्माननीय वासुदेव जोशी यांच्या माध्यमातून. तर चला लवकरात लवकर श्री वेताल कोपर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. थर्टी 36 धावा धावफलकावर आहेत. 37 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय शेलूमाता वल टीम समोर श्री वेताल कोपर टीमने. तर टीमचे कॅप्टन प्लीज आपण त्वरा करा. अर्थातच शेवटची मॅच म्हटलं की दमट वातावरण, शांत वातावरण, संध्याकाळचं सत्र या सर्व गोष्टी ज्या आहेत ना यामध्ये मात्र खेळाडू वृत्ती हे देखील खूप महत्वाचं असतं. तर प्लीज आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. काल मात्र नक्कीच कोपर टीमचा बोलबाला आपण पाहिला. शेवटच्या मॅच मध्ये तब्बल 4 बॉलवर 4 षटकार आणि त्याच्या जोरावर आज या ठिकाणी ते फायनल खेळतायत. थँक्यू व्हेरी मच. बोलूया आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 36 धावा झाल्या आहेत. 37 धावांचे लक्ष शेलूमाता वल टीम समोर आहे. आणि नक्कीच फलंदाजीसाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅन इन रेड कॅप संजय विथ मॅन इन ब्लॅक कॅप मंगेश भोईर. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर अनिल म्हात्रे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. सुरुवात खूप महत्वाची आहे कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. या ठिकाणी आपण सुरुवात कशा प्रकारची होईल दोन्ही टीमच्या बाजूने प्रेक्षकांच्या नजरा जरूर आहेत. या ठिकाणी आपण नक्कीच पाहावं लागेल की या चषकावर कोणत्या टीमचं नाव कोरलं जाईल. शेलूमाता वल की श्री वेताल कोपर. श्री वेताल कोपर की शेलूमाता वल. 37 धावांचे लक्ष या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. ही फायनल मॅच जिंकण्यासाठी शेलूमाता वल टीमला 2 फलंदाज सज्ज झालेले आहेत. तर गोलंदाज देखील आपण सज्ज पाहतोय. अर्थातच 3 ओव्हरची मॅच पॉवर प्लेचं षटक नसल्या कारणानं पहिल्या ओव्हर पासून तुम्हाला क्षेत्ररक्षण जे आहे ते फैलावलेलं जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकता. ऑन साइडला प्रोटेक्शन जास्तीत जास्त दिलं गेलंय सीमारेषे लगत. फलंदाज संजय साठी 5 क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमारेषे लगत आपण पाहतोय. Long on cow corner, deep mid wicket, deep backward square leg, deep fine leg, short third man,
पॉइंट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ सीमारेषे लगत देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. पंचांचा अधिकृत इशारा, गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. उजवी स्टिक सोडून चेंडू बाहेर आदळला होता. अवांतर धावेसोबत या ठिकाणी सुरुवात झाली आहे. देवेन खरद यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मात्र त्या दरम्यान हा बॉल ऑन साइडला निघून गेलाय. सीमा रेषा पार, साधावा षटकार. या अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी षटकार आलाय. संजयच्या बाट मधून हा षटकार आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलला उडवलाय संदीप पाटील जेल खाली. नक्कीच मात्र बनल प्रेक्षक, कारण बॉल त्याच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, साधावा षटकार. गणेश दादा, थँक्यू. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार आपण पाहतोय. नक्कीच षटकार हॅट्रिक ठोकली जाईल का? 4000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते पटकावलं जाईल का? मॅन इन डेंजर कॅप, या रेड कॅप आपण पाहतोय. संजयला 2 तर ठोकलात, मात्र अजून एक ठोकावा लागेल. धावफलक 13 वर पोहोचलाय. जसं तसं प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. जरूर त्या ठिकाणावर 36 धावा ठोकल्या होत्या टीम वेताल कोपरने, मात्र या ठिकाणी काय कमालीची सुरुवात आपण पाहतोय. अटॅक त्या ठिकाणी होत आहे. 2 तर मोठे फटके आल्यात. पुन्हा एकदा संजय सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल, अनिल म्हात्रे. या भले सावध असं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. चौदा धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील मिडल ऑफ द पार्क, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यस, काय कमालीची फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं, मंजिल उन्हें मिलती है जो मेहनत पे ध्यान देते हैं. मेहनत, कष्ट, प्रयत्न सर्व काही टीम शेलू माता वलच्या बाजूने. नक्कीच, आणि त्यांना मात्र यश देखील मिळालाय. हा बॉल जो आहे व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावे सोबत धावफलक पुढे सरकलाय. 21 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय, बिघडतंय. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक संदीप त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. एका धावे सोबत धावफलक आता मात्र पुढे सरकलाय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 37 धावांचे लक्ष, आणि त्या लक्षाचा पाठलाग अगदी सुरेख केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल, नक्कीच अनिल म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर आपण संजयला पाहतोय. या बॉलर्स देखील हवं तसं संपर्क नाहीये, मात्र नक्कीच एक धाव कंप्लीट झाली आहे. दहीराम पाटील वल यांच्या माध्यमातून शेलू माता वर्ल्ड टीम साठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाची समाप्ती
तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर धावा किती पाहिजेत आदेश पाटील? यस, 14 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच. राजेश बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. आज संपूर्ण दिवसभरात मात्र तुम्ही योगेश चिकणे सरांचा आवाज या ठिकाणी ऐकलात. अगदी गोड आवाजाचे मालक आहेत. मॅन फ्रॉम वडुनगर. या वेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल निघून गेलाय सीमा पार. साधावा. षटकार षटकार षटकार. आता मात्र नक्कीच भरपूर मोठं संकट टीम कोपर सोबत आहे. मात्र घाबरून जाऊ नका, कारण संकट ज्या वेळेस येत आहेत त्यावेळेस उपाय सुद्धा सोबत येत असतात. संयम राखा, उपाय शोधा. या वेळेस हा बॉल नेटधाव जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 37 धावांचं लक्ष असताना मात्र काय कमालीची सुरुवात या चषकावर नाव कोरण्याच्या प्रयत्नात शेलूमाता वल संघ. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. हे समीकरण आपण पाहू शकता. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 धावांची आवश्यकता. बॅट चिकाडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मांडला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धाबेच्या मदतीने धावफलक 3 नॉट 30 वर पोहोचलाय. आठ चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. काय कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. जरूर पहिलं षटक जे आहे ते भरपूर महागडं फेकलं गेलं. त्या षटकामध्ये तब्बल 23 धावा ठोकल्या गेल्या. त्यानंतर मात्र कमबॅक भरपूर चांगलं झालंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस पुढे येऊन बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येतात. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद मंगेश भोईर. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. आणि त्या जिद्दीने मात्र हे षटक फेकलं गेलंय. स्वतःला सिद्ध देखील केलंय गोलंदाज राजेशने. काय कमालीचं षटक पाहायला मिळालं. आणि आता मात्र उर्वरित शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे रेग्युलर संघ आज मात्र क्वालिफाय झालाय बापगाव या ठिकाणी लक्ष चषक 2025 मध्ये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 7 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. संजय अजूनही खेळपट्टीवर आहे. चला मॅचला सुरुवात करा.
षटकातील पहिला बॉल 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धाबांची आवश्यकता आहे. अरविंद बॉलिंग ट्रॅक वर येतोय. अरविंद षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धाबा, चौकार. थँक्यू. अतिशय दमदार फटका या ठिकाणी संजयच्या बाट मधून हा चौकार येतोय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. चांगला फटका त्या ठिकाणी. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत महत्वाचं नाहीये, कारण धावा किती पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. आदेश पाटील मला सांगतायत उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. एखादा चमत्कारच या ठिकाणावरना टीम श्री बेताल कोपरला विजय मिळवून देईल, कारण या ठिकाणावरना मॅजिकल षटक उर्वरित बॉल जे बाकी आहेत ते फेकावे लागतील. मात्र तेवढंही सोपं नसणार आहे. समोर संजय हा खेळाडू आहे. विजयाचा फटका, बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. या चषकावर नाव कोरलं जात आहे शेलूमाता वल. नक्कीच या चषकावर अर्थातच सरपंच उपसरपंच चषक या ठिकाणी जिंकलाय शेलूमाता वल संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नक्कीच काही मॅचेस मागच्या आपण जर पाहायचं झालं तर आपला फॉर्म शोधत होते आणि तो फॉर्म मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालाय त्यांना. भरपूर अडथळे नक्कीच त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले, मात्र कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असतं आणि नक्कीच ते यश, त्या यशाचे भागीदार या स्पर्धेच्या माध्यमातून ठरल्यात शेलूमाता वल. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टॉप लक श्री बेताल कोपर.